नमस्कार, ग्राउंड झिरोमध्ये आपलं स्वागत. मी श्रेयस पांडे. येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिराचं अयोध्येमध्ये लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अयोध्येमध्ये सर्वत्र तयारी आणि लगबग सुरू झालेली आहे. त्याच संदर्भात जय महाराष्ट्रचा हा विशेष कार्यक्रम जय श्रीराम. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये आणल्या आहेत. 2 शाळीग्राम दगड रस्ते मार्गे अयोध्येमध्ये पोहोचले. या पवित्र शाळीग्राम दगडामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाईची मूर्ती तयार केली जाणार. नेपाळमधील गलेश्वर धाम पोखरा या ठिकाणाहून 2 मोठे दगड आणण्यात आलेले आहेत, तर राजस्थानमधून 3 मोठे दगड इथे आणण्यात आलेले आहेत. या दगडांपासून छोट्या मूर्त्या तयार केल्या जाणार आणि त्या मंदिर परिसरामध्ये बनवल्या जाणार आहेत. या शिळांच्या पाया पडण्यासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होत असताना दिसते आहे. या 3 मोठ्या दगडांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं राम मंदिर होतं आणि या राम मंदिरासाठी असंख्य मूर्त्या जे आहेत त्या मंदिराच्या आजूबाजूला आणि राम मंदिर कॉरिडॉरच्या परिसरामध्ये लागणार आहेत. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ते विशेषतः बनवण्याचं काम विविध दगडातून करण्यात आलेलं आहे. आपण जो दगड आता पाहतो तो नेपाळच्या गलेश्वर धाम इथला आहे आणि पोखरा असे या दगडाला म्हणतात. आणि आई देवशिला असं देखील या दगडाचं जे आहे ते नामकरण झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर याच दगडापासून ज्या आहेत त्या विविध रामाच्या मूर्त्या ज्या आहेत किंवा रामायणातल्या कथांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या यातून साकारल्या जाणार आहेत. या दगडाचं महत्व म्हणजे हजारो वर्ष जे आहेत ते हे दगड टिकतात आणि या मूर्त्यांना काही होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणाच्या मध्ये जे आहे ते हे दगड अशा प्रकारचे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही दिवसांमध्ये याच्यावरती आता जे आहे ते काम होऊन नक्षीकाम होईल. या दगडांचं स्वरूप मूर्त्यांमध्ये होणार आहे आणि नंतर प्राणप्रतिष्ठा जी आहे त्या मूर्त्यांची केली जाणार आहे. त्यामुळेच भाविकांची देखील मोठी गर्दी या सगळ्या दगडांचं दर्शन घेण्यासाठी होते. या दगडांचे पाया आतापासूनच लोक पडायला लागलेले आहेत आणि जय श्रीराम असे लिहून देखील आपली ठसा कुठेतरी याच्यावरती असावा अशा प्रकारचा प्रकार जो आहे तो राम भक्तांकडून केला जातोय. आपण जर पाहिलं तर ही जी दगड आहेत 3 आता आपण जी पाहतोय ती राजस्थानवरनं आलेली आहे. ज्या गुलाबी वाळूपासून जी दगड तयार करण्यात आलेली आहेत आणि ज्या दगडाच्या माध्यमातून संपूर्ण राम मंदिर अयोध्या भूमीमध्ये साकारलं गेलेलं आहे त्या दगडापासून हे मूर्त्या बनवल्या जातात. आणि आपण जी पाहतोय ते राजस्थानचे 3 शिला हे आलेले आहेत आणि या सगळ्या मूर्त्यांचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी देखील मोठी गर्दी सध्या या सगळ्या परिसरामध्ये होते. आपण आता रामकुंज कथा पार्क मध्ये आहोत आणि या ठिकाणी ही 3ही शिला जे आहेत ते ठेवण्यात आलेली आहेत आणि यातून आता पुढच्या काळामध्ये जे आहे ते राम मंदिराच्या आवारामध्ये लागणाऱ्या मूर्त्या बनवल्या जाणार आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. अयोध्येमध्ये रामासाठी खास नेपाळमधून रुखवत आलं आहे. मुलीला जसं लग्नामध्ये रुखवत दिलं जातं त्यासच रुखवत नेपाळमधून इथे प्रभू श्रीराम यांच्यासाठी आलंय. अयोध्येतल्या कारसेवापूरमध्ये हा रुखवत ठेवण्यात आलेला आहे. नेपाळमधून आलेल्या महिलांना त्याच निमित्तानं अश्रू अनावर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. विवाह में लड़की का घर लड़के के घर को कुछ भेंट देता है. मिथिला में उसी को भार कहा जाता है. भार का मतलब पूरा लोड न दो, एक लाठी एक बांस कंधे पर रहता है और उस बांस के दोनों कोनों पर टोकरों में भेंट का सामान रखा होता है. तो ये ऐसे भार लेकर जनकपुर, वीरगंज, मिथिला, ऐसे नेपाल का समाज, राम भक्त समाज 500 की संख्या में. मेरे लिए बड़ी आश्चर्य की बात थी इतनी बड़ी संख्या कैसे आई. आज सवेरे शायद 4 बजे आए हैं, 3:30. तो रात के 12 बजे के बाद से आना शुरू हुए, सवेरे 4 बजे तक आते रहे.
ये भगवान के लिए, राम के लिए, कन्या पक्ष के लोग वर पक्ष के लिए अपने भार लाए हैं। भार यानी भेंट, भार यानी उपहार। रामाच्या रुखवतामध्ये काय काय आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लांचं मंदिर जे आहे ते अयोध्येमध्ये होत आहे आणि याचा आनंद नेपाळमध्ये म्हणजे प्रभू श्रीरामांच्या सासरवाडीला देखील झालेला आहे. नेपाळमधील जनकपूर धाम मधून जे आहे ते सीतामांच्या म्हणजे प्रभू श्रीरामांच्या सासरवाडीवरून जे आहे ते हे सामान नेपाळहून आलेलं पाहायला मिळतं अयोध्या नगरीमध्ये. आणि हे सगळं सामान जे आहे आता अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे. नेपाळवरून ट्रकचे ट्रक भरून जे आहे ते नेपाळच्या लोकांनी हे सगळं सामान पाठवलेलं आहे. ह्या सगळ्या पूजा अर्चा असेल किंवा साडी असेल किंवा आपण ज्याला ड्रायफ्रुट्स म्हणतो ते असतील, सोन्याचे पैंजण असेल, अशा प्रकारचं मोठं सामान जे आहे ते संपूर्ण या अयोध्या नगरीमध्ये आता दाखल झालेलं आहे. प्रभू श्रीरामांची मंदिराची उद्घाटन आणि प्रभू श्रीरामांचं प्राण प्रतिष्ठा जी आहे ती येत्या 22 तारखेला होते आणि त्याचा आनंद देशभरामध्ये होतोय. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा सामान जे आहे हे सगळं सामान आता अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेलं आहे. ट्रस्टचे चंपत राय यांनी हे सामान सगळं आता स्वीकारलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने जे आहेत ते नेपाळच्या विविध भागातून आलेले हे सगळे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. कहाँ से लाए हैं सब, कहाँ से लेके आए हैं आप सब ये सामान? ये यहाँ से लेके आए हूँ, श्री राम के लिए लेके आए, श्री राम के लिए लाई हूँ। ये जनकपुर से आ रहा सीतक नैहर से। अच्छा अच्छा। तो विश्व गुरु है भारत देश। अच्छा। अब तो इसका विश्व गुरु बनाना है। अच्छा। मोदी योगी जुटे हैं तो हमारे सबके भला के लिए जुटे हैं और बहुत अच्छा कर देंगे। सब शाकाहारी, बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है। ये राम मंदिर जब से बन रहा है तब से जय गुरुदेव का भंडारा चल रहा है। सीता के गांव से आए हैं सब, नेपाल से? हम सब नहीं, हम सब यहाँ के हैं जो है। ये सामान कहाँ से आया है? ये सामान सीतक नैहर से आया है। तर हे सामान जे आहे ते सगळं आता नेपाळ मधून आलेलं पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने जे हे सगळे नेपाळहून आलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की विविध ठिकाणाहून जे ते अशा प्रकारचं सामान जे आहे ते अयोध्या नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आलेले पाहायला मिळते. कहाँ से आए हैं, क्या बताएंगे? हम लोग जनकपुरी से आए हैं अमृतपुरी के लिए। हम लोग 2 दिन की यात्रा करके आज रात 2 बजे करीब पहुंचे हैं यहाँ पे और ये भार हम लोग लेकर के आए हैं माता जानकी के नगरी से हमारे प्रभु आराध्य श्री राम के लिए। 500 साल के बाद मंदिर हो रहा है, इसका आनंद हो रहा है, इसकी वजह बहुत अद्भुत आनंद, शब्द में बयान नहीं किया जा सकता इस चीज को, जो हम लोग अब क्या कितना हर्ष और उल्लास के साथ संपूर्ण सनातनी हिंदू के लिए हम लोग एक गर्व महसूस कर रहे हैं। 500 साल के बाद दीपोत्सव की तैयारी हम लोग नेपाल में भी भव्य रूप से दीपोत्सव मनाया जाएगा। तर संपूर्ण देशभरामध्ये जो आहे तो 22 तारखेला दीपोत्सव केला जाणार आहे, दिवाळी साजरी केली जाणार आहे आणि केवळ भारतातच नाही तर नेपाळमध्ये देखील ज्या ठिकाणहून प्रभू श्रीरामांची सासरवाडी आहे त्या ठिकाणहून देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा आनंद आणि उत्साह सध्या पाहायला मिळतोय. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या. अयोध्येमध्ये वेगवेगळ्या राज्यातून भक्त पोहोचायला सुरुवात झालेली असून अयोध्या नगरी भाविकांनी गजबजू लागली आहे. हिमाचल प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत पोहोचले. किन्नौर जिल्ह्यातून हे हिमाचल प्रदेशचे भक्त आहेत जे अयोध्येमध्ये पोहोचले आहेत. अयोध्येमध्ये रामाच्या दर्शनासाठी आल्याचं भाग्य समजतो. अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं अशी भावना यावेळी येथील भाविकांनी व्यक्त केली. हिमाचल प्रदेशातून आलेल्या भक्तांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. देशाच्या कानाकोपऱ्यातून जे ते अयोध्या नगरीमध्ये रामलल्लांच्या दर्शनासाठी नागरिक येत आहेत, भाविक येत आहेत. आपल्यासोबत आता आपण पाहिलं तर हिमाचल प्रदेशचे असंख्य जण आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि रामलल्लांचं दर्शन घेऊन ते आता रामकथा कोणची त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. कहाँ से आए हैं आप? किन्नौर से। हिमाचल किन्नौर अच्छा। जिला पड़ता है किन्नौर में ना। हाँ, हम वहाँ से आए हैं तो रामलल्ला के दर्शन लेने के लिए आए? दर्शन के लिए आए हैं, हम स्पेशल आए हैं। अच्छा, कैसा लग रहा है आप रामलल्ला का अच्छा लग दर्शन? रहा है। हमने कभी सोचा भी नहीं था कि हमें ये दर्शन भी होगा। अच्छा। तो हम यहाँ आके बहुत हम सोचते हैं कि अपने आप को बहुत पुण्य मिला, कमाया है हमने। अच्छा। हाँ, तो आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे सगळे
किन्नौर टोपी घालून जे आहेत ते सगळे नागरिक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत, सगळे भाविक आलेले पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। हिमाचल प्रदेश से भी लोग आ रहे हैं रामलला का दर्शन लेने के लिए। रामलला का भव्य दिव्य मंदिर भी अभी हो रहा है, कैसा महसूस होता है सब? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। और ये प्रभु की बहुत बड़ी कृपा है कि सारे दर्शक जो है भगवान का दर्शन करने आ रहे हैं। ये बहुत, हम सब सनातन का समझ लीजिए बहुत ही कह सकते हैं भाग्यशाली है। जिस चीज के लिए हमारे पूर्वजों ने अपने प्राण की न्यौछावर कर दी श्री अयोध्या धाम के लिए, और आज हमारे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी के कर कमलों द्वारा और प्रधानमंत्री के द्वारा ये सारा चीज संभव हुआ है। इसलिए दर्शनार्थ लगातार, जैसे कहते हैं कलकल की धारा बह रही है, उस तरीके से अयोध्या में दर्शनार्थी आते जा रहे हैं। और सीताराम सेवा ट्रस्ट परिवार आप सभी के लिए व्यवस्था करता है, रहने के लिए, खाने पीने के लिए सारी व्यवस्थाएं चल रही है। जय श्री राम। कहाँ से आए आप? इतना उम्र लग रही है, रामलला का दर्शन लेने के लिए आए हैं, कैसा महसूस होता है? बहुत अच्छा हो गया ना यहाँ बहुत अच्छा। ये अयोध्या आने को बहुत ख्याल था, रामचंद्र का भूमि में रामचंद्र को बहुत अच्छा। इतने सालों के बाद जो है रामलला का मंदिर बन चुका है, अभी उसकी प्राण प्रतिष्ठा होने वाली है। रामलला आखिर मंदिर में जा रहे हैं। हाँ, राम मंदिर में जा रहे हो। अब इतने बोलूंगी मैं, हम हिमाचल से। बहुत अच्छा लगा यहाँ राम के दर्शन हो के, और सारा हमको बहुत अच्छा लगा, बहुत बढ़िया। हाँ जी। तर सगळेच हे भाविक आहेत ते अतिशय आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांची भावना जी आहे ती या सगळ्यातून उत्कट झालेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। अयोध्येमध्ये राम मंदिरात रामायण सुद्धा पाहायला मिळणार असून राम मंदिराच्या कॉरिडॉरवर मूर्तीच्या माध्यमातून रामायण पाहायला मिळणार आहे। जय महाराष्ट्रवर आपण या रामकथेचं दर्शन थेट पाहत आहात। रामकथाकुंज मूर्ती कार्यशाळेतून या मूर्ती आलेल्या आहेत। 13 वर्षांपासून रामायणातील पात्रांच्या मूर्ती बनवण्याचं काम सुरू होतं। अयोध्येमधल्या रामकथाकुंज परिसरामध्ये रामकथा निर्माणाचं काम सुरू आहे। आसामचे मूर्तिकार रणजित मंडल यांनी ही मूर्ती तयार केलेल्या आहेत। या सर्व मूर्त्या त्यांनी तयार केल्या आहेत। याच थेट रामकथा कुंजमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। रामायण कसं घडलं हे सगळ्यांना माहिती आहे, रामायण कसं घडलं हे सगळ्यांनी वाचलेलं आहे, परंतु अयोध्येमध्ये जे मंदिर उभं राहत आहे त्या राम मंदिर कॉरिडॉरमध्ये रामकथा जी आहे ती या मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। आणि त्याच ठिकाणी आपण सध्या आता आहोत। ज्या पद्धतीने प्रभू श्री रामांच्या आयुष्यामध्ये काही घटना घडल्या आणि त्या घटनेनंतर संपूर्ण रामायण घडलं, तेच रामायण आता या मूर्त्यांच्या माध्यमातून राम मंदिर कॉरिडॉरमध्ये दाखवण्यात येणार आहे। जवळपास 13 वर्ष हे मूर्त्या घडवण्याचं काम जे ते इथले मूर्तिकार रंजित मंडल करतायत, ते आपल्या सोबत आहेत। रंजित जी, आपने बहुत प्रयास करके सारी मूर्तियां बनाए हैं, अभी इसका कहाँ पे राम कथा दिखाई जाएगी भक्तों के लिए? देखिए, ये जो है माननीय अशोक सिंघल जी का आदेश था, और 1997 में मुझे ले आया था आसाम से, जब वेद व्यास की मूर्ति बनाया था, तब से ये चंपत राय जी के द्वारा हम 2002 में आ गया था। उसके बाद फिर हमको कोई जगह मूर्ति बनाने के अंतिम में 2012 में कोई मीटिंग होने के बाद ही ये राम कथा का मैंने आदेश हुआ, जो पास हुआ है। माननीय अशोक सिंघल जी तब देखते थे। अभी माननीय चंपत राय जी जो राम जन्मभूमि ट्रस्ट के मुख्य सचिव है, उनके द्वारा ये देख रेख चल रहा है। और मैं अभी कार्य जो है पुत्रष्टि यज्ञ से राज्याभिषेक तक मुझे बनाना है, जो अभी हमारा कार्य लगभग हनुमान लंका जाने तक हो गया है। चल रहा है अभी, और आशा है कि 2-3 साल में कंप्लीट हो जाएगा। अभी कौन से प्रसंग है यहाँ पे आपने दिखाए गए हैं, और वो सब जो है वो राम मंदिर कॉरिडोर के पास जाएंगे और उसके बाद वो भक्त देखेंगे? देखिए, ये पुत्रष्टि यज्ञ से लेके एकदम जैसे वनवास से शुरू होके एकदम वहां तक जाएगा धीरे धीरे। जैसे ये वनवास है, वनवास, जहाँ से वनवास राम जी का वनवास शुरू हुआ था जो 14 साल के लिए वनवास देते, दशरथ जी दुखी थे। फिर ये कौशल्य जी से वनवास लिए है राम सीता लक्ष्मण जी ने। फिर ये वशिष्ठ मुनि, गुरु वशिष्ठ मुनि जी से विदाई लिए थे। हाँ, ये वाला सीन दिखाने का प्रयास किया है। इसमें थोड़ा थोड़ा काम बाकी भी है हमारा, हल्का फुल्का। और ये है आपका जो कैबट है, जो पाँव धुल के उनको नदी पार कराया था कैबट का, इसी तरह जैसे और आया है उधर।
जैसे ये माननीय अशोक सिंघल जी है, इन्होंने हमको लाए थे आसाम से, मेरा सौभाग्य था। और ये है आपका वनगमन, जो वन में जाते समय राम सीता लक्ष्मण जी गांव के लोग विदाई देते हुए ये भृंग ऋषि आश्रम में आए थे। उसके बाद ये वाल्मीकि आश्रम में भोजन के लिए आए थे, जो इसमें काम थोड़ा सा बाकी है मेरा वाल्मीकि आश्रम में। फिर ये चित्रकूट बनेगा जो हम तैयारी में रखे हैं। चित्रकूट बनेगा यहाँ पे? हाँ, चित्रकूट बनेगा। अच्छा। हाँ, ये है आपका वो बनेगा, क्या कहते हैं, ये है दशरथ जी का मृत्यु, जो उनका मृत्यु हो गया था, निधन हो गया था, तो फिर ये तीनों रानी रो रहे थे और ये दासी और ये सुमन थे। अच्छा, मतलब पूरी जो राम कथा है, जो रामायण पूरा हो गया था, उसका पूरा अपने चित्र रूप में प्रकाशित किया? हाँ, जो हमको आदेश मिला है अच्छा माननीय अशोक जी द्वारा और चंपत जी के आदेश से ये काम चल रहा है। तर हे खूप मोठं काम जे आहे रणजित मंडळांनी केलेलं आहे आणि आपण पाहिलं तर पूर्णपणे हा सगळा मूर्तींनी हा सगळा भाग जो आहे तो भरलेला आहे आणि राम मंदिर कॉरिडॉर या ठिकाणी जे आहे ते हे सगळी कथा दाखवली जाणार आहे आणि भाविक भक्तांना चित्रातून आणि मूर्त्यातून जे आहे ते संपूर्ण वाल्मिकी रामायण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे राम मंदिराची जेव्हा स्थापना होईल त्यावेळेस राम मंदिराच्या आजूबाजूला हे सगळे रामकथा पार्क उभं राहील आणि रामकथा पार्कच्या माध्यमातून हे सगळं रामायण नागरिक पाहतील। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। अयोध्येमध्ये मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी जवळपास 25,000 भाविक इथे येणार असा अंदाज आहे। अयोध्येमध्ये येणाऱ्या 25,000 जणांची भोजन व्यवस्था कार सेवापुरामध्ये करण्यात आलेली आहे। व्यापारी बंधूंनी भोजनासाठी दिलेल्या सामानाचा ट्रक अयोध्येमध्ये पोहोचला। स्टोअरमध्ये तांदूळ, डाळी, तेल, गहू आणि इतर साहित्य सुद्धा आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 2 लाख लोकांचं अयोध्येमध्ये जेवण बनणार आहे। भोजनासाठीचं लागणारं साहित्य ट्रकने अयोध्येमध्ये पोहोचलं। याच मंदिर ट्रस्टच्या स्टोअरमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। 22 तारखेच्या अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असलेली पाहायला मिळते। लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लखीमपूर मधल्या व्यापाऱ्यांनी जो आहे तो जेवणासाठी प्रसादाच्या हेतूवरती जे आहे ते सगळं साधन सामग्री पाठवलेली पाहायला मिळते। तो ट्रक देखील आता अयोध्येमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। खरं तर 22 तारखेपर्यंत जे आहे ते 1 लाख भाविक जे ते या मंदिराच्या आसपासच्या कारसेवापुरममध्ये जेवण करणार आहेत आणि 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत जे आहेत ती मोठ्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत आणि याच कारसेवापुरममध्ये त्यांच्या भोजनाची जी आहे ती व्यवस्था करण्यात येणार आहे। आपण जर हे दृश्य पाहिलं तर हे भोजनाचं साहित्य सगळं भरलेली ही खोली आहे आणि या ठिकाणी हे सगळं साहित्य ठेवलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी साधन सामग्री जी आहे जेवणासाठी प्रसादासाठी जे नागरिक येणार आहेत त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते। सध्याच्या घडीला आपण जर पाहतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सामान सध्या आलेलं आहे आणि लाखो नागरिक जे आहेत भाविक जे आहेत ते या ठिकाणी येऊन प्रसादाचं सेवन करणार आहेत, प्रसाद घेणार आहेत आणि त्याची तयारी सध्या या संपूर्ण कारसेवापुरमच्या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हा तांदूळ आहे आणि या तांदूळ मधून प्रीमियम क्वालिटीचा हा सोर्टेक्स तांदूळ अशा पद्धतीचा तांदूळ जो आहे तो तांदळाची शेकडो पोती या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जो आहे तो प्रसाद मिळणार आहे आणि भुके पोट घेऊन उपाशी पोट घेऊन कुठलाही भाविक जो आहे तो फिरू नये याची दक्षता सध्या घेत असताना हे सगळे ठिकाणी पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। राम मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत, किती मजले या मंदिराला असणार, किती वर्ष मंदिर टिकणार, किती सभागृह मंदिरामध्ये असणार आहेत, मंदिरामध्ये राम कुठे विराजमान असणार, राम मंदिर कसं असेल याविषयीची प्रत्येक एक छोट्यान छोटी माहिती जय महाराष्ट्रवर तुम्ही पाहत आहात। राम मंदिर कसं असेल याविषयी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। अयोध्या नगरीमध्ये स्थापन होत असलेलं मंदिर नेमकं कसं असणार आहे, किती मोठं असणार आहे आणि त्याची व्यापकता नेमकी किती असणार आहे याचे प्रश्न सर्वांनाच पडलेले आहेत। आपण ते जाणून घेणार आहोत की नवीन जे मॉडेल आहे, नवीन जे मंदिर आहे ते नेमकं कसं बनलेलं आहे। आपल्यासोबत हे जे सगळे मंदिर व्यवस्थापकाचे शरद शर्मा आहेत। नेमकं काय सांगाल, आपल्या हातामध्ये जे मॉडेल आहे, आपके हाथ में जो मॉडल दिख रहा है मंदिर का, नेमका पूरा मंदिर कैसा होने वाला है? देखिए, श्री राम जन्मभूमि का वर्तमान मॉडल है
जो 3 मंजिल में होगा, यानी कि फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर में मंदिर का भाग होगा। सिंह द्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, गर्भगृह, कीर्तन मंडप और सत्संग मंडप उसके अंदर होंगे। तो इस प्रकार से जो है ये मंदिर का पूरा मॉडल है। यह लगभग इसकी ऊंचाई 161 फीट है, 161, और चौड़ाई जो है वह 255 फीट है, 255, और इधर जो है जो लंबाई है वो है 350 फीट, 350। तो ये मंदिर का मॉडल जो है ये CB सोनपुरा साहब ने तैयार किया था, और पहले मॉडल उन्होंने 1989 में 89 में बनाया था। दूसरा मॉडल अभी बनाया है उन्होंने जब तीर्थ क्षेत्र ट्रस्ट का जब गठन हुआ, जब इसमें परिवर्तन किया गया। ये पहले जो है 128 फीट ऊंचाई थी इसकी, अब ये बढ़कर 161 फीट हो गई है, और इसकी चौड़ाई जो पहले थी 255 फीट, मतलब 140 फीट, वो हो गई 255 फीट। लंबाई जो है पहले 255 फीट थी, अब हो गई 350 यानी 350 फीट। इस प्रकार से इस मॉडल को तैयार किया गया है। इसी अनुरूप जो है मंदिर का संपूर्ण भाग बन रहा है। निश्चितच तर ही जी उत्सुकता लागलेली आहे संपूर्ण भाविकांना की कधी एकदा मंदिरामध्ये जातोय, कधी एकदा रामलल्लांचं दर्शन घेतोय, आणि प्राणप्रतिष्ठेनंतर 23 तारखेपासून जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना रामलल्लांचं दर्शन घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्याची उत्सुकता संपूर्ण भाविकांना सध्या लागलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। 22 तारखेच्या होम हवन पूजेच्या साहित्याचा मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याला मिळालेला आहे। धुळे जिल्ह्यातील केले परिवाराला हा मान मिळाला। पूजेचं सगळं साहित्य चंद्रकांत केले परिवाराने दिले। राम मंदिरासाठी राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी पूजन केलं। 200 कलशांनी रामाला अंघोळ घातली जाणार। सोने, चांदी आणि ताम्र या कलशामध्ये वापरण्यात आलेला आहे। होम हवनासाठी लागणारे लाकूड, सगळं पूजेचं साहित्य महाराष्ट्रातून आणण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आणि संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 जानेवारीला जो प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यापूर्वी ज्या काही विधी होणार आहेत त्यासाठी लागणारं सामान देण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे, आणि महाराष्ट्राच्या धुळ्यातून हे सगळं सामान जे आहे ते आता अयोध्येच्या नगरीमध्ये आलेलं आहे, आणि स्वतः चंपतरायांनी हे सामान जे आहे ते आता सध्या स्वीकारलेलं पाहायला मिळतं। हे सगळे मराठी लोक आहेत ते घेऊन आलेले आहेत, सगळं धुळ्यावरून आलेले आहेत, आणि जे काही 22 जानेवारीच्या साठी वापरण्यात येणार आहे, जो यज्ञ करण्यात येणार आहे, 2-3 दिवस तो यज्ञ चालणार आहे, त्या यज्ञासाठी हे सामान वापरलं जाणार आहे। कुठून हे सगळं घेऊन आला तुम्ही? आणि का असं वाटलं की देण्यात यावं हे सगळं सामान? ते चंद्रकांत काका केले यांची कृपा। अच्छा, तुम्ही हे ड्रायव्हर म्हणून सगळं चालवत आलात, तुम्हाला काय वाटतं हे सगळं असं इतकं मोठं काम तुम्हाला करायला मिळालं? आनंद आणि रामाची कृपा ती यायला भेटलं। अच्छा, हो। गाडीतून आला किती दिवस लागले, कसं आलात? आम्हाला तरी 36 तास लागले। त्याच्यासाठी लागणारं जे काही लाकूड असतं विशेषतः ते लाकूड सुद्धा आलेलं आहे, आणि जे बारीक सामान असतं जे पूजेसाठी यज्ञासाठी वापरलं जातं ते सगळं सामान सध्या महाराष्ट्रातून धुळ्यातून विशेषतः आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ते सगळे जे काही घेऊन आलेले आहेत, काय काय सामान आहे याच्यामध्ये आणि कशा रीतीने आणण्यात आले धुळ्यावरून? पूजा सामग्री हे सर्व सागवान लाकूड, काही चंदनाचं लाकूड, काही जे पूजेसाठी लागतं ते। मोठा मान हा सगळा मिळालेला पाहायला मिळतोय, मोठा मान आहे हा। हो, आणि ही इथपर्यंत येण्याची पुण्य आमच्या केले काकांमुळे आम्हाला मिळाले। ही पण त्यांची कृपा, आम्ही पण इथपर्यंत येऊ शकतो। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।